भिवंडी महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पुढच्या काही मिनिटातच सुरू होणार आहे। या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी सेक्युलर फ्रंटचे नगरसेवक महापालिकेत दाखल झालेत, तर भाजपचेही नगरसेवक दाखल झालेत। भिवंडीमध्ये सेक्युलर फ्रंटचाच महापौर होईल असा विश्वास, असा दावा सपाचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केलाय। तर भाजपचे सर्व 22 नगरसेवक आमच्यासोबत असल्याचा दावा भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांनी केलाय। त्यामुळे या महापौर पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारताय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असेल। भिवंडीमध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत वेगवान घडामोडी पाहायला मिळत आहेत। प्रत्येक नगरसेवकाचं मत हे तितकंच निर्णायक असणार आहे। भिवंडीमध्ये सेक्युलर फ्रंटचाच महापौर होईल असा दावा रईस शेखांनी केलेला आहे, तर भाजपचे सगळे नगरसेवक आमच्या सोबतच असल्याचा दावा भाजपचे गटनेते यांनी केलेला आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये उत्कंठा वाढलेली आहे। खरं तर महापौर हा काँग्रेसचा होणार, सेक्युलर फ्रंटचा होणार की भाजपचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। भाजपनं देखील व्हीप जारी केलाय, तर काँग्रेसनं नारायण चौधरी यांच्या नावानं व्हीप जारी केलेला आहे। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, आता पुढच्या 2च मिनिटात या निवडणुकीच्या प्रक्रियेला आता प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। एकूणच ही प्रक्रिया कशी असणार आहे आणि या अनुषंगानं सध्या महापालिकेत काय घडतंय? महानगरपालिकेचे जे महापौर निवडीची प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे ती 2-3 टप्प्यांमधली आहे। सुरुवातीला 2 दिवस दिले जातात की महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी, आणि आजपर्यंत त्याची शेवटची तारीख असते। ती शेवटची तारीख आता संपलेली आहे। त्यामुळे ज्यांचे महापौर पदासाठीचे आणि उपमहापौर पदासाठीचे अर्ज जे आहेत ते सगळे अर्ज आता एकत्रित केले जातील। त्यांची छाननी जी आहे ती करण्यात आलेली आहे, आणि ज्यांचे वैध अर्ज आहेत ते सगळे वैध अर्ज आज पटलासमोर ठेवण्यात येणार आहेत। आता पटलावर त्यासाठीच महापौर पदासाठी जिल्हाधिकारी जे आहेत, ठाण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत ते पीठासीन अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आता थोड्याच वेळात त्या मधली जी खुर्ची आहे त्या मधल्या खुर्चीमध्ये बसणार आहेत। त्यांच्या बाजूला ठाण्याचे आयुक्त, भिवंडीचे आयुक्त बसतील, आणि त्यांच्या बाजूला जे आहे ते आणखीन एक अधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून बसतील। मात्र पीठासीन अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे आज ही संपूर्ण प्रक्रिया करण्याचे अधिकार दिलेले आहेत ते ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत। आता ज्यावेळी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी बरोबर 12 वाजता हे सगळे जे अर्ज आहेत ते सगळे अर्ज एकत्रित केले जातील, आणि पीठासीन अधिकारी 15 मिनिटांची सुरुवातीला वेळ देतील। या 15 मिनिटांच्या वेळेमध्ये कोणाकोणाचे अर्ज जे आहेत ते मागे घ्यायचे यासाठीचा हा 15 मिनिटांचा वेळ असेल। आता 12 वाजता जर ही प्रक्रिया सुरू झाली तर साधारणतः 12:15 पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठीची ही वेळ असेल, आणि अर्ज मागे घेण्याच्या 15 मिनिटाच्या वेळेनंतर ज्या लोकांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्यांच्यामध्ये महापौर पदासाठीची निवड केली जाईल। नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचेच आहेत। मात्र या निवडणुकीच्या काही वेळ आधी सर्वपक्षीय नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत किंवा काय दावे केलेले आहेत आपण जाणून घेऊयात। नेमकं काय राजकारण होणार आहे? राजकारण काय, महापौर होतोय, सेक्युलर फ्रंटचा होतोय, तुम्ही बघा ते। आणि भाजपचे जे नगरसेवक तुमच्याबरोबर आलेले होते, सांगितलं होतं नारायण चौधरी, तेच महापौर होणार का की काय? नेमकं आता फ्लोअरवर बघा जे होईल। बस फ्लोअर मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं? फ्लोअर मॅनेजमेंट फ्लोअरवर असतं, इथे नसतं। तुमच्या म्हणजे त्यावर तुमचा खूप मोठा पगडा आहे असं सांगितलं। तुमची भूमिका काय आहे समाजवादी पक्षाची? तुम्ही शिवसेनेसोबत सेक्युलर फ्रंटचा महापौर होतोय, सर्वांना अभिनंदन द्या। भिवंडीमध्ये सेक्युलर फ्रंट झाला, सेक्युलर फ्रंटचा महापौर होतोय। परंतु तुमचे 6 नगरसेवक आहेत, ते कोणाला पाठिंबा देणार आहेत? ते सगळं फ्लोअरवर बघा, जे होईल ते होईल। शेवटपर्यंत हे कळलं समाजवादीचे नगरसेवक कोणाबरोबर आहेत? तुमचे नगरसेवक सेक्युलर विचारांचा पाठिंबा देणार की धर्मांध लोकांच्या पाठी राहणार आहेत? अपेक्षित आहे की सेक्युलर फ्रंट मध्ये राहतील सगळे। परंतु काँग्रेसने ज्या पद्धतीने विरोध दर्शवलेला तुमचा असं म्हणणं आहे की तुम्ही भाजप शेवट झाली नाही ना, आता फ्लोअरवर कळेल तुम्हाला। परंतु तुमच्या नगरसेवकांना तुम्ही राजी केलंय का? काँग्रेस राष्ट्रवादी सगळं फ्लोअरवर कळेल। परंतु काँग्रेसने या ठिकाणी तुमचा विरोध दर्शवलेला आहे, तुम्ही भाजपची बी टीम आहे। काँग्रेसही नाही केलाय, काँग्रेसही नाही केलाय, मोमीन यांनी तुमचा विरोध एक व्यक्तीने केलाय, एक व्यक्तीने केलेला आहे। मॅडम, तुमचं महापौर पदासाठीचं नाव आहे, काय सांगा? काय नाही, आता बघू काय होतंय। तुमचं नाव दिलेलं आहे महापौर हो हो, पण नारायण चौधरी नाराज झालेले आहेत। वरिष्ठांशी चाललंय बोलणं, बघूया आता काय होतं। आपण महापौर बनणार, आपल्याला विश्वास आहे? बघूया आता, ते नंतर कळेल थोड्या वेळात काय होतंय ते। आपल्याकडे पूर्ण संख्याबळ आहे? संख्याबळ पूर्ण आहे का? असं काही नाहीये, थोडंसं मतभेद प्रत्येक पक्षात असतो, ते कळेल तुम्हाला।
नाही नाही असं काही नाही नारायण चौधरी यांना थांबवता का नाही आलं? सगळी गणितं जुळवायचा प्रयत्न केला. पण भाजपमध्ये थोडंसं सेनेमध्ये याच्यामध्ये सगळे वादवाद चालू केले. आपसमध्ये फुटाफूट चालू केली लोकांनी आणि त्यामुळे ते सगळं घडलेलं आहे. आता काय आता अजून काही लोक इकडे काही लोक तिकडे सगळे याच्यात पाटलांना सत्तेपासून रोखलं करता हे समीकरण आखलंय की काय? नाही असं काय कोणाचंच हे नाही ना. पण सेनेला सोबत घेतलं असतं तर तुमचं नगर सेनेला आम्ही तर 12 दिवसापासून सांगतो, 15 दिवसापासून, पण सेना यायला तयार नाही. परंतु दबक्या आवाजात चर्चा आहे की भाजपकडनं काही रिस्पॉन्स मिळत नव्हता. रिस्पॉन्स का आम्ही सगळीकडे आम्ही कॅम्प लावला, कॅम्पमध्ये बोलवलं, कोण यायला तयार नाही. आता ते मुद्दाम कोणी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.